नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी पाहिलंय का अचानक घरच्या भिंतीवर, स्वयंपाकघरात, बाथरूममध्ये किंवा देवघराच्या बाजूला गोम दिसते? अनेक जण घाबरतात, काही जण मारून टाकतात. पण वास्तुशास्त्र सांगतं, गोम घरात दिसणे हे केवळ योगायोग नसतो, तर तो एक संकेत असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, गोम म्हणजे काय, घरात गोम दिसणे शुभ की अशुभ, कोणत्या जागी दिसली तर काय अर्थ, यामागचं वास्तुशास्त्र आणि महत्त्वाचा उपाय काय करावे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे गोम दिसल्यावर काय अजिबात करू नये. गोम म्हणजे काय? गोम हा एक रात्री बाहेर पडणारा किडा आहे. तो प्रामुख्याने ओलसर जागा, अंधार, कचरा, जुनी भिंत, नकारात्मक ऊर्जा अशा ठिकाणी आढळतो. वास्तुशास्त्रात कीटक हे ऊर्जेचं सूचक मानलं जातात, म्हणूनच घरात गोम दिसणे सामान्य गोष्ट मानली जात नाही. वास्तुशास्त्रानुसार घरात गोम दिसणे अशुभ का? वास्तुशास्त्र सांगतं, गोम हा नकारात्मक ऊर्जेकडे आकर्षित होतो. जर तो घरात दिसत असेल तर याचा अर्थ घरात ओलावा जास्त आहे, अस्वच्छता, अभाव, वास्तुदोष, नकारात्मक ऊर्जा साठलेली आहे. विशेष जर गोम वारंवार दिसत असेल तर तो इशारा समजावा. घरात गोम कुठे दिसते त्यावरून संकेत. स्वयंपाकघरात गोम दिसणे अशुभ संकेत. घरातील अन्नदोष, आर्थिक तणाव, खर्च वाढण्याची शक्यता. उपाय: स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा, मीठ टाकून फरशी पुसा. बाथरूममध्ये गोम दिसणे ऊर्जा गळतीचा संकेत, पैसा टिकत नाही. आरोग्य समस्या, थकवा, आळस. बेडरूममध्ये गोम दिसणे गंभीर इशारा. झोपेचा त्रास, पती पत्नीत वाद, मानसिक अस्वस्थता. देवघराजवळ गोम दिसणे अत्यंत अशुभ. पूजेत दोष, नकारात्मक शक्ती, पितृदोषाची शक्यता. त्वरित उपाय आवश्यक. मुख्य दरवाजाजवळ गोम दिसणे बाहेरील नकारात्मक ऊर्जा आत येत आहे. घरावर वाईट नजर, अडथळे वाढणे. भिंतीवर चढताना गोम दिसणे हळूहळू वाढणारे दोष. सध्या त्रास नाही, पण भविष्यात अडचणी. लोकश्रद्धेनुसार गोम दिसणे. भारतीय लोकश्रद्धेनुसार गोम अशुद्धता, नकारात्मक शक्ती, दुर्लक्षित वास्तुदोष. अनेक ठिकाणी मानतात गोम दिसणं म्हणजे घर शुद्ध नाही. म्हणूनच जुन्या काळात लोक घरात लगेच स्वच्छता, धूप, कपूर करतात. गोम दिसल्यावर काय करू नये? चप्पलांनी मारू नये, शिवीगाळ करू नका, भीती पसरू नका, दुर्लक्ष करू नका. यामुळे घरातील ऊर्जा अजून बिघडते. गोम दिसल्यावर वास्तू उपाय. उपाय पहिला: आठवड्यातून 2 वेळा मीठ प्लस पाणी टाकून फरशी पुसा. उपाय दुसरा: घरात रोज संध्याकाळी कपूर किंवा लोबन जाळा. उपाय तिसरा: घरातील ओलसर जागा तात्काळ कोरड्या ठेवा. उपाय चौथा: शनिवारी दारात थोडं मीठ ठेवा, रात्री बाहेर फेका. उपाय पाचवा: घरात सूर्यप्रकाश येईल याची व्यवस्था करा. मित्रांनो, घरात गोम दिसणं हा थेट अपशकुन नसतो, पण तो एक इशारा असतो. तो सांगतो स्वच्छतेकडे लक्ष द्या, वास्तू तपासा, घरातील ऊर्जा शुद्ध करा. योग्य वेळी उपाय केला तर कोणताही दोष दूर होतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथं मिळते खरी वास्तू माहिती मराठीत शास्त्रानुसार. धन्यवाद.